हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट म्हणजेच MS सेट हा एक्झाम यावर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कंडक्ट केला जाईल अशी इन्फॉर्मेशन पुणे युनिव्हर्सिटीने एका वृत्तपत्राला दिलेली आहे. फ्रेंड, जर इन्फॉर्मेशन आपण बारकाईने पाहिली तर या ठिकाणी म्हणलंय प्राध्यापक पदासाठी सेट परीक्षा जुलैच्या पहिल्या आठवड्यात कंडक्ट केली जाईल. ही इन्फॉर्मेशन कुलगुरू जे आहेत पुणे युनिव्हर्सिटीचे त्यांच्यामार्फत देण्यात आलेले डॉक्टर सुरेश गोसावी यांचं म्हणणं असं आहे की सेट परीक्षा यावर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे डॉक्टर सुरेश गोसावी यांनी अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्ही सेट परीक्षा कंडक्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या पद्धतीने त्यांचं वर्किंग त्या ठिकाणी चालू आहे. ठीक आहे, म्हणजे ही आपल्याला एक्सपेक्टेड या ठिकाणी डेट काढलेली आहे, त्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे. कारण आत्ता जर प्रॉपरली तुम्ही अभ्यास सुरू केला तरी देखील तुम्ही MS सेट एक्झाम इझिली क्रॅक करू शकता. त्यासाठी जवळपास आपल्याकडे 3 महिने आहेत. या 3 महिन्यामध्ये जर सिन्सिअरली तुम्ही गोष्टी फॉलो केल्या तर डेफिनेटली तुम्ही सेट एक्झाम क्वालिफाय करू शकता. सेट परीक्षा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मग या ठिकाणी एखादे 2 दिवस मागं पुढे होऊ शकतं, जुलै महिन्याचा दुसरा आठवडा पण होऊ शकतो. ठीक आहे ना, पण जास्त काही ड्युरेशन त्या ठिकाणी चेंज होणार नाही. जुलै महिन्यामध्ये सेट एक्झाम कंडक्ट होईल. ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत नाही आहे, डॉक्टर सुरेश गोसावी जे आहेत पुणे युनिव्हर्सिटीचे कुलगुरू तेच देत आहेत. ठीक आहे ना, त्यांच्यामार्फत हे स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे. ते स्टेटमेंट मी या ठिकाणी वाचून दाखवलं आहे. तर फ्रेंड, या ठिकाणी आपल्याला एक्सपेक्टेड डेट कळलेली आहे. त्या अनुषंगाने प्रॉपर वेने प्लॅनिंग करून अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून आपण MS सेट एक्झाम फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्वालिफाय करू शकतो. आणि या MS सेट एक्झामचं जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर या संदर्भात पेपर फर्स्ट संदर्भात एक डिटेल कोर्स देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. म्हणजे सिलेबसपासून ते एक्झामचे डेमो क्वेश्चन पेपरपर्यंत सर्वच गोष्टी त्या कोर्समध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. तुम्हाला शॉर्ट वेमध्ये इन्फॉर्मेशन सांगतो, कारण नवीन बॅच आपण आत्ता सुरू करणार आहोत. त्याची डेट देखील याच लेसनमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. फ्रेंड, जो आपला कोर्स आहे तो कोर्स MS सेट एक्झाम आणि नेट एक्झामला कव्हर करणार असेल. कारण दोन्ही एक्झामला सिलेबस पूर्णपणे सेम आहे, पण लेक्चर आपण जे प्रोव्हाइड करतो ते सेट एक्झामला टार्गेट करून प्रोव्हाइड करत आहोत. आणि याचमध्ये तुमचा पेड एंट्रन्स सिलेबस आहे तो देखील कव्हर होऊन जातो. म्हणजे हा जो कोर्स आहे ना, हा कोर्स डिटेल कोर्स आहे. तो तुम्ही प्रॉपरली समजून घेतला तर नेट, सेट आणि पेड या तीनही एक्झामचा सिलेबस एकाच कोर्समध्ये तुमचा कव्हर होतो. आणि याचमुळे आपले खूप सारे विद्यार्थी मागील एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. 2023 मध्ये तुम्ही पाहू शकता खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालते. सिमिलरली 2024 मध्ये देखील खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालते. जवळपास 5 ते 6 पेजेसमध्ये रिझल्ट मी ॲड केलेले आहेत. आणि 2025 जर विचार केला तर 25 मध्ये आपले 500हून अधिक विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना पेपर फर्स्टमधील 92 किंवा 90 पर्यंत देखील स्कोअर करता आलेला आहे. तुम्ही देखील चांगला स्कोअर करून MS सेट एक्झाम इझी वेने क्रॅक करू शकता. कारण पेपर फर्स्टमध्ये तुम्ही चांगला स्कोअर केला तर डेफिनेटली पेपर सेकंडचं बर्डन तुमचं कमी होतं आणि एक्झाम तुम्ही क्वालिफाय होऊन जाता. फ्रेंड, अनेक विद्यार्थी आपल्या या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत. 2025 मध्ये सर्वांचे रिझल्ट मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत. जवळपास 107 पानांची काहीतरी PDF आहे. ही सर्व PDF मी तुम्हाला शेअर केलेली आहे. त्या PDF मध्ये खूप सारे विद्यार्थ्यांचे रिझल्ट असतील किंवा फीडबॅक असतील ते तुम्हाला मी शॉर्ट केलेले आहेत. ठीक आहे ना, मग यावर्षी देखील अशाच प्रकारचा आपला रिझल्ट आपल्याला पाहायला भेटेल अशी या ठिकाणी एक्सपेक्टेशन आहेच. कारण का, तुम्ही जर सिन्सिअरली कोर्स फॉलो केला तर डेफिनेटली क्वालिफाय होऊन जातो माणूस. आणि क्वालिफाय झाल्यानंतर तुमची प्रतिक्रिया ही आम्हाला येतेच. कारण कष्ट तुमचे असतात, मार्ग आमचा असतो. ठीक आहे ना, फक्त त्या मार्गावर तुम्ही प्रॉपरली चालले पाहिजे. प्रॉपरली तुम्ही सर्व गोष्टी फॉलो केल्या तर डेफिनेटली एक्झाम क्वालिफाय होऊ शकतो. या कोर्स संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची झाली तर या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा सिलेबस पूर्णपणे कव्हर करण्यासाठी 240हून अधिक व्हिडिओ लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. त्यामार्फत पेपर फर्स्टचे 10 युनिट डिटेलमध्ये कव्हर केले जातात. जसे की रिसर्च ॲप्टिट्यूड, टीचिंग ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन कॉम्प्रिहेन्शन, हायर एज्युकेशन, पीपल इन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट, मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, DI म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन, ITC म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. अशा प्रकारचे जे काही 10 युनिट आहेत ते सर्वच 10 युनिट या कोर्समध्ये कव्हर केले जातात डिटेलमध्ये.
हे सर्व युनिट कंप्लीट करताना काही सिंपल ट्रिक्स आणि टिप्स शेअर केले जातात, जेणेकरून कंटेंट तुमचा प्रॉपरली मेमराईज राहील आणि एक्झामिनेशनमध्ये विथआउट कन्फ्युजन तुम्ही प्रॉपरली आन्सर देऊ शकता. या कोर्समध्ये एक्झामपूर्वी रिव्हिजन लेक्चर देखील प्रोव्हाइड केले जातात, जेणेकरून जे पण आपण कंटेंट कव्हर केला आहे ते सर्व कंटेंट आपला रिवाईज होऊन जातो आणि प्रॉपरली एक्झामला आपण परफॉर्मन्स करू शकतो. यामध्ये नोट्स ज्या आहेत लेक्चरच्या खाली त्या आपण इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये प्रोव्हाइड करतो. एक पॉईंट समजून घ्या, शिकवताना स्क्रीनवर कंटेंट इंग्लिश असतो, ओरली एक्सप्लेनेशन मराठी असतं आणि त्याखाली PDF नोट्स इंग्लिश आणि मराठी या दोन्ही असतात. या कोर्समध्ये MS सेट एक्झामचे सर्व प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर विथ डिटेल सोल्युशन तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. म्हणजे पर्टिक्युलर क्वेश्चन, त्याचा पर्टिक्युलर आन्सर, तेच आन्सर करेक्ट काय, बाकीचे खरांगे हे देखील सांगितलं जातं. अशा प्रॉपरली तुम्ही सर्व क्वेश्चन समजून घेतले तर प्रिव्हियस इयरचा सर्व बॅकअप तुमचा भरून निघतो आणि तुम्हाला क्वेश्चन कशा पद्धतीने येतात हे समजतं. त्या अनुषंगाने डिटेलमध्ये सर्व प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर या कोर्समध्ये आपण ॲनालिसिस करतो. एक्झामिनेशनपूर्वी काही स्पेशल लेक्चर देखील प्रोव्हाइड केले जातील, जे की तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगतील आणि त्यामार्फत तुम्हाला प्रॉपरली टाईम मॅनेजमेंट करता येतं, कुठल्या क्वेश्चनला किती वेळ द्यायचा हे कळतं. त्यासाठी काही स्पेशल लेक्चर देखील प्रोव्हाइड केले जातील. या कोर्सचा वापर तुम्हाला MS सेटला तर होणारच आहे, पण जर तुम्ही नेट एक्झाम देणार असाल तर त्यासाठी देखील हा कोर्स उपयुक्त ठरू शकतो. किंवा पुणे युनिव्हर्सिटीची किंवा अदर कुठल्याही युनिव्हर्सिटीची जर पेट एंट्रन्स तुम्ही देणार असाल तर त्यासाठी देखील या कोर्सचा वापर होऊ शकतो. कारण यामध्ये रिसर्च ॲप्टिट्यूड खूप डीपमध्ये शिकवलेला आहे. तो तुम्ही प्रॉपरली कव्हर केला तर पेट एंट्रन्ससाठी तुम्हाला अदर कुठलाही कोर्स जॉईन करण्याची गरज नाही आहे. आणि एक इन्फॉर्मेशन सांगाल, पुणे युनिव्हर्सिटीमार्फत पेट एंट्रन्सचे फॉर्म देखील सेट एक्झाम झाल्यानंतर रिलीज केले जाणार आहेत. ठीक ना, तशी इन्फॉर्मेशनच त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही न्यूजपेपरला पण पाहिलं असेल, त्यांनी असं सांगितलं आहे की सेट एक्झाम झाल्यानंतर त्या पाठोपाठ पेट एंट्रन्सचे फॉर्म देखील ती रिलीज करणार आहे. म्हणजे पेट एंट्रन्ससाठी देखील याचा वापर होऊ शकतो. या कोर्सचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर. हुबेहूब ओरिजिनल पेपर सारखेच डेमो पेपर आपण या ठिकाणी क्रिएट करतो. तुम्हाला प्रॅक्टिसला ते प्रोव्हाइड केले जातात. त्यांचं व्हिडिओमार्फत एक्सप्लेनेशन देखील प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे पर्टिक्युलर क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवायचा असतो, तुमच्या पद्धतीने सोडवायचा, त्यामध्ये काय चुकलं हे व्हिडिओमार्फत ॲनालिसिस करून आम्ही तुम्हाला सांगत असतो. मग या ठिकाणी हे डेमो पेपर जर प्रॉपरली कव्हर केले तर अल्टिमेट आपला स्कोअर वेगळ्याच लेवलला वाटतो. म्हणूनच आपले अनेक विद्यार्थी 80+ आहे, काही विद्यार्थी 92पर्यंत गेलेले आहेत. पेपर फर्स्टमध्ये इतका जास्त स्कोअर कदाचित तुम्ही कुठेही पाहिला नसाल. कारण हे डेमो पेपर आपण खूप काळजीपूर्वक बनवलेले आहेत. सर्व गोष्टींचा विचार करून डेमो पेपर बनवलेले आहेत. ते जवळपास 15 क्वेश्चन पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात एक्झामच्या आधी. त्यानंतर या कोर्समध्ये जो पण कंटेंट आपण ॲड केलेला आहे तो ChatGPTचा कंटेंट नाही आहे किंवा कुठेही AIची लँग्वेज यूज केलेली नाही आहे. एकदम सिम्पल कंटेंट आपण ॲड केला आहे. सिम्पल वेमध्ये आपण सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कोर्सचा वापर करून तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला गायडन्स देखील प्रोव्हाइड केलं जातं ॲज पर रिक्वायरमेंट. या कोर्समध्ये डेली बेसिसवर लेक्चर रेकॉर्ड करून शेअर केले जातात. त्यामार्फत तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही ते लेक्चर पाहू शकता. या कोर्सचा ॲक्सेस खूप इझी आहे. एक आपलं ॲप्लिकेशन आहे आपल्याच क्लासचं, त्यामार्फत तुम्हाला ॲक्सेस दिला जातो. त्यामध्ये सर्व कंटेंट एकदम सिस्टमॅटिक वेने तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. या कोर्सचं ड्युरेशन किंवा ॲक्सेस टिल दी सेट एक्झाम डेट आहे. म्हणजे सेट एक्झाम होईपर्यंत या कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. या कोर्समध्ये डेमो पेपर तर आहेतच, त्याचबरोबर क्विज असतील, मॉक टेस्ट असतील ते देखील प्रोव्हाइड केल्या जातात. मिक्स आणि युनिट वाईज दोन्ही प्रकारच्या मॉक टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. या कोर्सची फी 2500 आहे. 2500 ॲट वन टाईम पेमेंट करणे पॉसिबल नसेल तर तुम्ही ही फी इन्स्टॉलमेंटमध्ये देखील पेड करू शकता. इन्स्टॉलमेंटमध्ये पेड करताना 1500 आत्ता पेड करावं लागते आणि पुढच्या महिन्यामध्ये 1050 अशा प्रकारे फी पेड केली तरी पण चालेल. फक्त इन्स्टॉलमेंटमध्ये पेड करताना 50 रुपये एक्स्ट्रा चार्जेस ॲप्लिकेबल आहे. जर आर्थिक परिस्थिती योग्य असेल, 2500 ॲट वन टाईम पेमेंट करणे इतके कॅपेबल तुम्ही असाल तर ॲट वन टाईम पेमेंट करून देखील तुम्ही ॲक्सेस मिळवू शकता. आणि एकदा पेमेंट केल्यानंतर अदर कुठलेही चार्जेस तुम्हाला पूर्णपणे कोर्स एंड होईपर्यंत सांगितले जात नाही. वन टाईम पेमेंट आहे आणि नॉट रिफंडेबल आहे. त्यानंतर या कोर्स संदर्भात किंवा ॲक्सेस संदर्भात तुम्हाला अदर कुठलीही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही 90 11 36 20 82 या नंबरला व्हॉट्सअपवर मेसेज करा
इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर कोर्स जॉईन करू शकता. किंवा इन्फॉर्मेशन कळायला असेल पूर्णपणे तर डायरेक्टली याच नंबरला गुगल पे किंवा फोनपेला पेमेंट करून याच नंबरच्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट शेअर करा. तुमचा स्क्रीनशॉट आल्यानंतर पेमेंट रिसिव्ड असं तुम्हाला रिप्लाय देखील प्रोव्हाइड केला जातो. त्यानंतर काही मिनिटांमध्येच तुम्हाला कोर्सचा ॲक्सेस प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे ना. ॲप्लिकेशनमध्ये तो कोर्स कशा पद्धतीने यूज करायचा सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितल्या जातात पेमेंट केल्यानंतर. सो डोंट वरी, हा आपला ऑफिशियल नंबर आहे, यावर पेमेंट करून तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करू शकता. ॲक्सेस तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. आता लास्ट क्वेश्चन, हा कोर्स आपला कधी सुरू होत आहे? तर फ्रेंड, हा आपला कोर्स जो आहे या कोर्स संदर्भातली नवीन बॅच ही 26/4/2026 आपण सुरू करत आहोत. ठीक आहे ना. आणि एकदा ही बॅच सुरू झाल्यानंतर एक्झाम होईपर्यंत तुम्हाला या कोर्सचा ॲक्सेस प्रोव्हाइड केला जातो. कंटिन्युअस डेली बेसिसवर आपण सर्व गोष्टी कव्हर करतो. कुठेही गॅप पडत नाही. डेली जे प्रोव्हाइड केलं जात आहे तेच तुम्हाला पाहायचं आहे. सिन्सिअरली पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्ही MS-CET एक्झाम क्वालिफाय होऊ शकता. फक्त सिन्सिअरली कोर्स फॉलो केला पाहिजे, कारण आपण सर्वच गोष्टी या ठिकाणी कव्हर करत आहोत. सिलेबस कव्हर करणारच आहे, त्या संदर्भात प्रिव्हियस इयरचे पेपर पण कव्हर करणार, त्या संदर्भात मॉक टेस्ट पण कव्हर करणार आणि त्या संदर्भात डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर पण प्रोव्हाइड करणार. म्हणजे सर्वच प्रॉपरली पाहिलं तर डेफिनेटली स्कोअर आपला वाढतो. सिम्पल. तर फ्रेंड, कोर्स जॉईन करायचं असेल तर डेफिनेटली करू शकता. फायदाच होईल. खूप साऱ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील, कारण इतके विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. डेफिनेटली तुम्ही पण क्वालिफाय होऊ शकता. पेपर फर्स्टमध्ये 92 किंवा 88 स्कोर करणं ही डिफिकल्ट गोष्ट आहे, पण अनेक विद्यार्थ्यांनी ही गोष्ट करून दाखवलेली तुम्ही देखील करू शकता. फक्त सिन्सिअरली प्रामाणिकपणे सर्व गोष्टी फॉलो करायच्या असतात. प्रामाणिकपणे गोष्टी फॉलो केल्या तर डेफिनेटली आपण क्वालिफाय होऊन जातो. आणि जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी पण पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे. त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करताना कॉमर्स कोर्स असा मेसेज करा. त्यांना कॉमर्स कोर्सबद्दल पण पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. तर फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू. आणि कोर्स संदर्भात काही क्वेरी असेल तर या नंबरला मेसेज नक्की करा. थँक्यू सो मच.